हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? सकाळ आज झाली आहे आणि आपण निघालो आहोत खोपोलीसाठी. आज आपण खोपोलीचं एक लोकेशन आहे, गगनगिरी महाराजांचा मठ. तिथे आपण आज जाणार आहोत आणि ते लोकेशन कव्हर करणार आहोत. खूप सारं YouTubeला पाहिलेलं, देन Instaला वगैरे पाहिलं होतं, की गगनगिरी महाराजांचा मठ वगैरे जे आहे, खूप छान लोकेशन आहे. तिथे पाणी वगैरे असतं मस्त आणि मठ पण खूप असं शांत असं ठिकाणीचं वगैरे आहे. तर आपण आज ते जाऊयात, तिथे जाऊन बघूयात आणि एक्सप्लोर करूयात. आणि आपण तर निघालेलो आहोत, सोसायटीच्या खाली आलेलो आहोत. आता तिथे पोहोचल्यावर आपण इथून ऑटो वगैरे पकडून स्टेशनला वगैरे जाऊयात आणि तिथून खोपोलीची ट्रेन पकडून आपण जाऊयात आपल्या आजच्या गगनगिरी महाराजांच्या मठाकडे आणि बघूयात तिथे जाऊन एक्सप्लोर करूयात, की एक्झॅक्टली कसं आहे लोकेशन आणि काय आहे ते. चला. तर आपण आता ऑटो पकडलेली आहे आणि बघू शकता ऑटोमध्ये बसलोय आपण आणि ऑटो ही चालू झालेली आहे, जी आपल्याला कल्याण स्टेशनला घेऊन जाणार आहे आणि कल्याणवरून आपण खोपोलीची ट्रेन पकडून आपण तिकडे खोपोलीला जाणार आहोत. तर आता इथे आपण कल्याण स्टेशनला पोहोचलो आणि खोपोली ट्रेनची वाट बघतोय. गर्दी बघू शकता, खोपोली ट्रेनसाठी खूप गर्दी आहे. मोस्टली हे लोकं आय थिंक सो तिकडे जाण्यासाठी इथे थांबलेले आहेत. तर आपण पण निघूयात. आपण आता पोहोचलेलो आहोत इथं गगनगिरी महाराजांच्या मठाजवळ आणि इथे तुम्ही बघितलं समोर इथे चपला वगैरे ठेवायचं स्टँड आहे आणि हे जे समोर आहे ते मठ आहे आणि आता ह्या साईडला आपण बघू शकता की छान प्रकारे असं पीसवालं लोकेशन आहे आणि हा पूर्ण मठाचा भाग आहे. इथे पुस्तकालय वगैरे दिलेलं आहे आणि इथे विश्राम करण्यासाठी एक छोटंसं हॉल दिलं आहे. तिथे शांतपणे तुम्ही बसू शकता आणि इकडनं सरळ आपल्याला आतमध्ये जायचं आहे. जिथे बाकी काही मठ वगैरे आहेत आणि ते सर्व गोष्टी तिथे समाधी वगैरे आहेत. तर हे ह्या साईडला तुम्ही बघू शकता, की इथे भोजनालय आहे. जे अन्न इथे जे भोजन मिळतं त्याचं इथे बसण्याची व्यवस्था वगैरे इथे आहे प्रॉपरली आणि ह्या साईडला तुम्ही जेवणासाठी येऊ शकता आणि आता आपण पुढे जाऊयात. तर ह्या साईडला तुम्ही बघू शकता नदीला जे इथे रिव्हर आहे, रिव्हरचं पाणी आहे की आय डोंट नो बट जे आहे ते पाणी खूप कमी गेलेलं आहे पाऊस नसल्यामुळे. पाऊस खूप कमी आहे त्याच्यामुळे हे ते पाणी जो आहे ते खूप खाली गेलेलं आहे पातळी. आणि तुम्ही बघू शकता काहीच पाणी एवढं दिसत नाही. पावसात हे लोकेशन खरंच खूप छान वाटत असेल, ज्यावेळेस पाणी इथे असेल. तर आपण आता पुढे जाऊन बघूयात, कसं आहे ते. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता इकडे समाधी वगैरे आहे आणि ह्या साईडला इकडनं आत्तापासून इथे लाईन तुम्हाला दिसत असेल. बाकी ह्या पाण्यामध्ये तुम्ही बघू शकता मासे वगैरे पाणी कमी असल्यामुळे मासे सर्व इतकुशा पाण्यामध्येच राहतायत सध्या आणि खूपसे मासे जे असतील ते मे बी पाणी कमी झाल्यामुळे मेले पण असतील. आणि ह्या साईडलाही काही पाणी दिसत नाहीये आपल्याला. तर आपण आता पुढे जाऊयात आणि बघूयात काय आहे ते. तर ह्या साईडला आपण आलेलो आहोत. इकडे मठाच्या अपोझिट साईडला इथे आलेलो आहोत आणि आपल्याला तिकडे समोर पण जाऊन थोडंसं एक्सप्लोर करायचं आहे. बट तिकडे जाण्याआधी आपण इकडनं लाईनीत जाऊन थोडंसं दर्शन वगैरे घेऊयात. बिकॉज लाईन खूप मोठी झालेली आहे आणि गर्दी पण खूप असल्यामुळे आपल्याला थोडंसं घाई करावी लागेल. तर आपण आता लाईनीमध्ये लागलेलो आहोत आणि बघू शकता लाईन खूप फिरून-फिरून आहे आणि इकडे फिरून आपल्याला आतमध्ये जायचं आहे ते दर्शनासाठी. आता बघूयात आपलं दर्शन कधी होतंय, कसं होतंय ते आणि आता आपण फटाफट पुढे-पुढे जाऊयात आणि दर्शन घेऊयात. तोपर्यंत तुम्ही वेट करा किंवा असं थांबू शकता, की बघू शकता या साईडचं ग्रीनरी वगैरे पण तुम्हाला मी दाखवतो आणि आपण आता लाईनीत पुढे-पुढे जाऊयात. आणि इकडे बघू शकता लाईन खूप जास्त फिरून आहे आणि आतमध्ये भजन वगैरे चालू आहे. इकडे समोर मी झूम करत तिकडे आपल्याला बेसिकली जायचं आहे दर्शन करायला. जिथे सर्व देवांचे स्थान वगैरे आहेत. तर आपण तिथे जाऊन दर्शन घेऊ. सो आपलं ते आतमधलं दर्शन झालंय. आता आपल्याला समाधीच्या इथे जायचं. त्या लाईनीला आपण लागलेलो आहोत आणि इथूनच सेम लाईन ही भोजनालयासाठी पण जाते. आणि बघू शकता ही लाईन हळू पुढे चालली. सेम ते दर्शन घेऊन जेवणासाठी वगैरे पण जाणार आहे. तर आपण जेवणासाठी दर्शन घेऊन जेवणाच्या इकडे तर आलेलो आहोत. लाईनीला लागलेलो आहोत. आणि इथलं जेवण बोलतात खूप छान असं. तर आपण ते टेस्ट करून बघूयात. आम्ही कुपन वगैरे घेतलं होतं इथे ₹20चं आणि आता जेवणासाठी आलेलो आहोत. तर ह्या साईड बघू शकता जेवणाची लाईन खूप सारे लोकं इथे ॲट अ टाईम जेवतात आणि आपण पण जाऊयात. आणि आता आम्ही जेवणासाठी आमचं ताट वगैरे घेऊन आलेलो आहोत. छान वरण-भात आहे, एक भाजी वगैरे आहे आणि जेवण खूप टेस्टी आहे. आणि आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही आता जे मठाचा परिसर आहे, ते पूर्णपणे एक्सप्लोर करायला निघालो आहोत. हे पूर्ण परिसर आम्ही आता एक्सप्लोर करणार आहोत, बघणार आहोत कसं आहे, काय आहे, कुठे-कुठे काय आहे. ते मंदिराचा खूप मोठा एरिया आहे, तो आता आपण एक्सप्लोर करूयात पूर्णपणे आणि मी तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही कधी ह्या लोकेशनला आला होतात का? किंवा तुम्हाला हे माहिती आहे का? तुम्ही कधी व्हिजिट केलंय का? ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. बाकी तुम्हाला हे फिरण्यासाठी एक शांत असं लोकेशन
आणि नेचरवालं लोकेशन पण खरंच खूप मस्त वाटतंय. तुम्ही नक्की तिथे फॅमिलीसोबत व्हिजिट करू शकता किंवा फ्रेंड्ससोबतही व्हिजिट करू शकता. असं छानसं असं लोकेशन आहे हे आणि बघू शकता आता लाईन खूप मोठी होत चाललेली आहे. बरं झालं आम्ही फटाफट दर्शन करून घेतलं, नाहीतर एवढं लांबपर्यंत लाईनीत आम्हाला उभं राहावं लागलं असतं. आणि ह्या साईडला आपण जाऊन बघूया तिकडे जो रस्ता जातो तिथे नक्की काय आहे ते. आणि हे आहे गगनगिरी महाराज मठाचं छोटंसं गार्डन, जिथे आपण आता चाललेलो आहोत. आणि खूप सारे असे झाडं वगैरे इथे आहेत. त्याच्यामुळे वातावरण पण थोडंसं थंड आहे. आणि हे इथे समोर बनतंय ते विश्राम रूम. जे भाविक इथे येतात त्यांना स्टे करण्यासाठी इथे ते रूम बनत आहेत. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता इथे आपण आलेलो आहोत. हा आहे छानसा असा गार्डन, जिथे बसण्यासाठी वगैरे जागा आहे, फिरण्यासाठी मस्त जागा आहे. आणि हे इथे समोर आहे त्यांचं गोडाऊन समथिंग टाइप आणि इथे हे समाधी आहे. आणि आपण पुढे-पुढे जाऊन बघूयात अजून पुढे काय आहे एक्सप्लोर करण्यासारखं आणि बघण्यासारखं. तर आपण पटापट तिथे जाऊयात. चला. आणि ह्या साईडला आम्ही पुढे आलो तसं इथे आम्हाला हे छोटे-छोटे वानर दिसले. तुम्ही बघू शकता किती छान आहेत. हे मम्मा आहे आणि बाबू होतं. आणि ह्या साईडला इकडे लोकं असे बसलेले आहेत. तर हे एक ओव्हरऑल खूप छान असं लोकेशन आहे, जिथे तुम्ही येऊ शकता, टाईम स्पेंड करू शकता आणि थंड असं वातावरण आहे. त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे क्वालिटी टाईम फॅमिलीसोबत स्पेंड करू शकता. जास्त तुम्हाला कुठे जायची गरज नाही किंवा अशी गर्दी वगैरे अशा ठिकाणी यायची काही गरज नाहीये. हा छानसं असं लोकेशन आहे, जे तुम्ही एक्सप्लोर करू शकता विथ फॅमिली. आणि आपण आता इथे आलेलो आहोत आणि हे आजचं जे होतं लोकेशन ते कव्हर करत आहोत. आणि इकडे वरती एक समाधी वगैरे आहे वरती. गुफा वगैरे आहे तिथे आम्हाला जायला भेटलं नाही बिकॉज ऑफ खूप गरम चालू आहे. रस्ते वगैरे तापलेले आहेत आणि डांबर वगैरे टाकलेलं त्यामुळे आम्ही इथूनच ते कव्हर केलेलं आहे. सो अशा प्रकारे आपलं आजचं हे लोकेशन होतं गगनगिरी महाराजांचं मठ. सो इथे समोर डोंगराची गुफा होती ती कव्हर करत होतो. बट आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा. बाय.